हां ठीक आहे, किती पण केलं तरी झिपरीच दिसते. तर मी माझ्या चॅनलचं नाव ठेवलं होतं आफ्टर लॉंग टाईम. काहीच बोलता येत नाही मला, तेव्हा पण नव्हते, आता पण नाही. तेव्हा हिंदीमधून मी बोलत होते आणि मला असं झालेलं की भाई आता माझ्या घेतली जाणार आहे. तर आजचा टॉपिक असा आहे, मी माझ्या चॅनलचं नाव काय ठेवलं होतं, स्टे ब्युटिफुल. पण भाई माझ्याकडेच काय नाही, तर मी काय तुम्हाला सांगणार आहे ब्युटिफुल कसं राहायचं आहे. मी फक्त बोलणार आहे आज. भाई गरिबाचा फोन आहे, समजून घ्या. ह्या प्राण्याबद्दल सगळं घ्या, फक्त मांजर कधीच घेऊ नका. म्हणजे असतं यार क्यूट, पण ती सध्या इतकी जास्त त्रास देते मला, इतकी जास्त त्रास देते. ती घरात घाण करते रोज. हा तूच भाई, तुझं लिटर तुला दिसत नाही आहे का? तू का मेरे साथ ऐसा कर रही है? तू ऐसा मत किया कर बाबू. हा तूच. एक टाईम असा होता जेव्हा तिला मी आणलं होतं, तर त्या टाईमला मी 2 वाजेपर्यंत जागी होते की ती पोर बाहेर आहे. तर मग मला तिला घरात घेऊन यायचं आहे. इंडियन फॅमिली थिंग्स, रशी इन पावसाळा. तर माझं असं होतं की तिला घरात घेऊन यायचं आहे मला, तर त्यासाठी मी 2 वाजेपर्यंत जागे होते, का तर ती बाहेर होती म्हणून. आणि मी काल रात्री तिला लिटरली घराबाहेर ठेवलं होतं, का तर ती घरात घाण करते म्हणून. तिचं लिटर असताना गॅलरीमध्ये ती पोर घरात घाण करते आणि एवढं इरिटेट झालं मला. ठीक आहे, एक टाईमला आपण समजू शकतो की ठीक आहे आजारी आहे ती, आणि ती झाली आजारी. तर मग मी केलं साफ. कॉलेजवरून येते आणि मला सरप्राईज, भाई मी घाण केली. आणि ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. ती आता सुसू पण करायला लागली घरात. तर त्याचा इतका सुंदर वास येतो की कालपासून तिची 3 टाईम साफ करून करून माझं डोकं इतकं जास्त दुखतंय की सांगू शकत नाही. मला जेवायला सुद्धा असं होतं की शियार. आणि मी आज त्याच्यामुळं कॉलेजला पण नाही गेले. मी सकाळी 5 वाजता उठले. आता मी झोपेतून उठले. हां, मी ब्लश बिश लावला आहे आणि केस मोकळे सोडले, झिपरी दिसते पण ठीक आहे. 5 वाजता उठून मी आवरलं सगळं आणि त्याच्यानंतर मी कॅन्सल करून मी परत झोपून घेतलं, का तर हिला दवाखान्यात न्यायचं म्हणून. हिच्या कानातून मी कॉलेजवरनं आले आणि मला दिसलं की हिच्या कानातून रक्त होतं की पस होता, आय डोंट नो, पण होतं काहीतरी. तर ते निघत होतं आणि ती पूर्ण इथून इथपर्यंत पूर्ण खराब झाली होती. आणि ते मला असं वाटत होतं पण वाटलं मला. पण मग त्याच्यानंतर असं काळजी वाटत होती की काय झालं हिला. आणि आपण तर डॉक्टरने काय माहिती काय झालं होतं, पण ठीक आहे. त्याच्यानंतर मला असं वाटलेलं की हिच्या कानात बहुतेक ही ना शेजारच्या मावशीच्या गॅलरीत जाते, ते पण इथून उड्या मारून. आता मी ते हां, तर इथून पूर्ण भरलेलं होतं, तर मी इथून एवढं धुतलं. आणि धुतल्यानंतर मॅडम पळून गेल्या, तर त्याच्यानंतर त्या आल्याच नाही लवकर. जेवायला पण नाही आली ती घरात. आणि मग त्याच्यानंतर मी तिचं जेवण गॅलरीत ठेवून दिलं, गॅलरी लॉक केली. तिला यायला पण मी जागा नाही ठेवली. आणि त्याच्यानंतर 5 वाजता तिने स्वतःच दार वाजवला की भाई मला घरात घ्या. पुन्हा स्क्रॅच करत होती गॅलरीला, त्यामुळं मी उठले. मी मम्मीला पण उठून दिलं आणि ती आत्ता पण तेच करते. हां, पसारा पण बघितला ना तुम्ही? ठीक आहे, बघू नका बंद, कारण मी झोपेतून उठले आणि मला डोक्यात आलं आणि मी लगेच व्हिडिओ बनवायला घेतला. सगळं घ्या, पण ही मांजर नका घेऊ, कुत्रं पण नका घेऊ. म्हणजे कारण इतके जास्त माझा कॅमेरा कॅप्चर करतो मी तिला, इतके जास्त केस असताना त्या लोकांचे की खाण्यात पण तुम्ही केस खाल, इतके जास्त केस असतात. बस दॅट्स इट, एवढंच कारण आहे. आणि त्यांचं असं असतं की भाई एक टाईमपर्यंत ते चांगले वागतात, नंतर ते घाण करायला स्टार्ट केलं त्यांनी. की म्हणजे सपोज आता लिटर आहे, त्यांच्या लिटरमध्ये त्यांना स्पेस नाही मिळाली. आता ही झाली मोठी, हिचं लिटर थोडा छोटा झाला आहे, तर तिला काय सवय झाली काय माहीत, काय सीन झाला आहे, तर ती घरात बेसिनच्या खाली घाण करते आणि किचनमध्ये ते पण. ठीक आहे, तू घरात कुठे पण कर, एवढं मोठं घर पण नाही आहे, पण ठीक आहे तू कर कुठे पण, तू किचनमध्ये. आणि तसं पण मम्मीला हिला आणून नव्हतं द्यायचं. आणि हिची स्टोरी ही माझ्याकडे मोठी झाल्यावर आली आहे, बेसिकली 6-7 महिन्यांनंतर. आणि त्यात पण ती माझ्या बहिणीची, माझी नाही आहे.
पण आता ती माझी आहे आणि तिची पेरेंटिंग मी करते. पण मग मला लिटरली काल असं झालं होतं, मी लोकांना माझ्या बहिणीला विचारलेलं की मी हिला देऊन टाकू का, ती माझी सून आहे आणि मी सासू आहे अशी मी तिची कंप्लेंट करत होते. असं मी तिची कंप्लेंट करत होते आणि मला असं वाटलेलं की भाई तुझ्यामध्ये दे डालने वाली वाली. हिंदी माझी खूप छान आहे. हा जा. हां, तर मी तिला देऊन टाकायचा प्लॅन करत होते की नाही होणार भाई, एवढी घाण कोण काढल रोज रोज, नाही होऊ शकत. तर मग त्याच्यानंतर नंतर मी माइंडसेट चेंज केला, बोलले ठीक आहे चल एवढं केलंच आहे तर गिव अप नो गिव अप. तर मग मी तिचा लिटर पूर्ण परत स्वच्छ केला, परत त्याच्यात नवीन लिटर टाकली, माती विते टाकली. आणि त्याच्यानंतर ती जेव्हा सकाळी 5 वाजता, रात्रभर तिने पी पू कुछ भी नहीं किया, उसने पूप भी नहीं किया. और उसके बाद 5 बजे आई, सीधा घर में जाने लगी बेसिन के नीचे. तो मुझे समझ में आया इसको आई है. तर काय नाही, मी तिला उचललं आणि तिला मी घेऊन 10 मिनटं तिथंच त्या लिटर बॉक्सजवळ उभे राहिले आणि बोलले भाई इथं घाण कर, तुला इथं हागायचंय. मग काय नाही, तिने तिथंच घाण केली. आणि त्याच्यानंतर आता पण तिनेच मला उठवलं आहे, माझ्या तोंडावर तिचा ठेवून बसलेली. तर मला असं झालं शी, सरक भाई सरक. आधीच सकाळी सकाळी बघितलं मी तुला करताना, तू नको आहे माझ्याजवळ. आता पण तिचे पूर्ण केस केस उडत आहे. हां ठीक आहे, तिचे केस उडत आहे. आणि ना जर कॅपॅसिटी असेल एवढी घाण साफ करायची, म्हणजे नेहमीच नाही करत ते लोक, जेव्हा ते आजारी असतात. आणि पावसाळ्यात असा प्रॉब्लेम असतो, आपला पण असतो बेसिकली, की पावसाळ्यात 1 नंबरला येते जास्त वेळा, थंडीमध्ये पण येते. आणि त्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे. आणि मी माझ्या सिस्टरला कॉल करून विचारलेलं, तर ती बोललेली की तिचा ओरिओ नावाचा बिल्ला आहे, तो पण घरातच सू करतोय. तर बोलले ठीक आहे चल, पावसाळ्यात असेल काय प्रॉब्लेम, आणि त्यांना सतत जायचं असतं पावसाळ्यात. भाई मज्जा, तुझ्यावरून ही व्हिडिओ चालू आणि तू गॅलरीतून पळून नाही जाऊ शकत बाबू, म्हणजे कॉन्टेंट आहे तो आजचा. हां, आता तुम्ही विचार करता मी 5 वाजता आंघोळ केली, आता मेकअप केला. हां, मी ब्लश मारलाय आणि मी लिप बाम लावलोय. आणि हे मांजर असं असताना हा प्रकार घ्यायचा आहे ना तुम्हाला, गावठी मांजर या बेस्ट. भाई त्यांचा त्रास पण नसतो, ते दूध पण पिऊन टाकतात. ह्यांना खायला ग्रेव्हीज आणा, ह्यांना त्यांचं ड्राय पेट फूडच आणा. चोचले भाई चोचले, हिच्यासाठी मी कामाला जायला लागले, म्हणजे रोज नाही जात पण मग ठीक आहे, हिच्यासाठी मला काम करावं लागतंय का, तर हिच्या खाण्यासाठी. आणि त्यात पण ही माझ्या घरातली पर्स काही काही सोडत नाही भाई, सगळ्याला तिला स्क्रॅच करायचं असतं, त्या खाऊन टाकायचं असतं. काय भेटतं तुला. आणि इतकी दलिंदर मांजर आहे, इतकी दलिंदर आहे. तिची ग्रूमिंग करताना जेव्हा मी कॉम करते तेव्हा ती, माझा कॅमेरा गरीबाचा आहे तर केस कॅप्चर नसतील होत, बट स्टील केस, खूप सारे केस आहे तिथं. हां, तिची ग्रूमिंग करताना मी त्या दिवशी कंगवा मारत होती केसांना. तर कंगवा मारताना जे केस उडाले ते मी असा बंच केला त्याचा, आणि मी तिच्या तोंडावर टाकला जस्ट की भाई बक्षी तू किती केस गाळती करून. तर तिने तो खाल्ला, म्हणजे पूर्ण नाही खाल्ला पण खाल्ला. खाल्ला म्हणजे खात होती ती, पागल बिल्ली माझी, ती खात होती. तर मी तिच्या तोंडातून काढलं. आणि त्या दिवशी जस्ट मजाकमध्ये मी चाय बिस्किट खात होती, तर तिने त्याचा जो रॅपर आहे तो ती खेळत होती. तर मी बोलले ठीक आहे ना खेळती, भाई खात होती नंतर. इतकी दलिंदर आहे ना भाई, सगळेच असतात, मी बघितलं माझ्या घरात. अजून पण माझ्या बहिणीकडे पण आहे. हां, आणि हिची स्टोरी अशी आहे की ही माझ्या दिदीची होती. तिने तिला बॉय खाल्ली होती. माझी तर एवढी औकात नाही आहे, म्हणजे आहे मी घेऊ शकते पण माझी मम्मी परमिशन देत नव्हती. आणि ऑब्व्हियसली दिदीची आहे, तर दिदी आणि जिजू सोखोळ, मम्मीच्या मनात जिजूंची जी रिस्पेक्ट आहे, म्हणजे सोखोळ नाही आहे ती, तर जी रिस्पेक्ट आहे त्याच्याने जिजूंचं असं होतं की भाई द्यायची तर घरातच कोणाला तरी द्यायची, बिकॉज त्यांच्या घरात बेबी येणार होता. आणि हिचे एवढे केस, हिची एवढी घाण, आणि घाण तर नाही बोलता येणार, क्यूट आहे माझी माझं बाळ आहे ते. तर मला पाहिजे होती आणि त्यांना पण द्यायचं होतं, कारण त्यांच्या घरात बाळ येणार होतं छोटं, आणि हायजीन तर त्यामुळं त्यांना द्यायची होती. तर मग तसं पण त्यांना माहीत होतं मला पाहिजे, आणि मम्मी अलाव नव्हती करत मला मांजर विकत घ्यायला. तर मग त्या लोकांनी ती मला दिली. आणि त्यांनी जेव्हा ती मला दिली
तेव्हा तिच्या नाकावरचे केस पूर्ण होते आणि तिला ना केस खूप जातात, तिचे सगळ्यांचेच जातात मांजरींचे मोस्टली. पण मग त्याच्यासाठी त्यांनी तिला डॉक्टरकडे नेलं होतं. तर त्यांनी सिरप दिलेलं होतं तिला, जे रोज द्यायचं होतं. आणि ते देता देता लिटरली 3 दिवस तिने मला एवढे नखं मारलेत, डायरेक्ट माझ्या पायावर वगैरे डायरेक्ट नखं घुसलेले होते. म्हणजे इतके जास्त तिने मला नखं मारलेत ते द्यायच्या टायमाला. आणि आठवडाभर मी तिला पहिले सिरप द्यायचे, नंतर तिला ट्रीट द्यायचे का भाई खुश हो, पण पीत जा थोडंसं. आणि त्याच्यानंतर सिरिंजने मी द्यायला लागले. पहिले कपने ट्राय केलं, पण ती लिटरली जेव्हा मी तिला, काय असतं ते जो आपला सिरपचा वरचा कप असतो ज्याच्याने आपण मेजरमेंट घेतो, हां, तर त्याने द्यायला ट्राय केलं. तर तिने अपेक्षा आणि मी देत होते, तर तिने पूर्ण एवढं खराब करून घेतलं, एवढं चिगट. आणि ते धुतल्यानंतर ती पूर्ण इथं येलो झाली. आणि त्याच्यानंतर ती पळून जायची. आणि तिला कळलं, बॉटल खोललं की भाई मला आता सिरप देणार आहे, तर मी जाते, मी निघून जाते, असं तिचं व्हायचं. त्याच्यानंतर मग मला यूट्यूबचे व्हिडिओ आणि माझ्याकडे सिरिंज पण होती, तर मी त्याच्याने तिला मग त्याच्यामध्ये मेजरमेंट करून त्याच्यामध्ये ऐसे करके देने का मैंने सोचा. और वैसे मैं देने लगी. ती पीत पण होती भरपूर वेळा, तिच्या 2-3 टाईम डोळ्यात पण उडालं. पण नंतर त्याचे 1-2 वीक नंतर मला असं वाटायला लागलं की ते जे मी सिरप देते त्याच्यानेच तिच्या नाकावरचे केस जातात, असं मला वाटत होतं. ते खरं होतं की नाही काय माहिती. पण मग तिच्या नाकावरचे इथपर्यंत, लिटरली इथपर्यंत केस जात आले होते. आणि अजून एक माझा फ्रेंड आहे, त्याच्या पण बिल्ल्याचे, त्याच्याकडे बिल्ला आहे, तर उसके भी नाक के बाल जाने लगे थे, गए थे उसके भी, वो छोटा है अभी इससे, फिर भी. तर मी ट्राय केलं की भाई तसं पण हिला आवडत नाही ते, आणि केस तर जाणं कमी होत नाही लगेच, काय बोलता, रिझल्ट पण येत नाही त्या गोष्टीचा. पण ठीक आहे, तरी मी बंद करून दिलं का भाई रोज तिला एवढं पकडायचं, तिला म्हणजे लिटरली तिचे 2 पाय हात वगैरे. आणि माझी मांजर अशी नाही की भाई तुम्ही इथं पकडा मग ती स्टील, माझे केस, की ती शांत बसून जाईल इथं पकडल्यावर आणि हा भाई मला दे, असं नाही आहे तिचं. तिला एक जण पकडायला लागतो आणि मग दुसऱ्या जणाने टाकायचं असं. तर त्याच्यामध्ये ना ती इतकी जास्त, हवेत पण केस आहेत तिचे, हां, तर त्याच्यात ती इतकी जास्त इरिटेट होऊन जाते की पकडता त्याच्यात तिचे खूप जास्त केस पडतात, पूर्ण घरात केस. त्यापेक्षा मी बोलले ठीक आहे चल नको, हिला द्यायलाच नको. तर त्याच्यानंतर मी नोटीस केलं की भाई तिला केस येत आहे वाटतं तिथं, आणि ठीक झालं आहे ते. तर मग मी ते देणं बंद केलं. प्लस खाणे पिणे का खर्चा, भाई मी गरीब हूँ. आणि पहिली गोष्ट ती ही माझ्या मम्मीने मला घ्यायलाच, लिपस्टिक लिप ग्लॉस काय बोललेलं मग ते लावलं आहे त्याचं. पहिली गोष्ट आता माझ्या मम्मीने सांगितलं होतं की भाई हिला घेऊ नको. आणि म्हणजे मांजरच घ्यायला माझी मम्मी परमिशन देत नव्हती, कारण तिला माहीत होतं इतका सगळा मेस होणार आहे. आणि तिने मला पहिले सांगितलं होतं तुला जर मांजर घ्यायची आहे तर तिचा खर्च पण तू करायचा, आणि तिच्यामुळे मी कामाला जाते. कॉलेज असताना पण मी कामाला जाते ह्या पोरीमुळे फक्त. आणि ती अच्छा सिला नाही दे रही मेरे प्यार का वो. आणि हे मांजर जे असतं ना पर्शियन, त्यांना ना भाई ते इज्जत नाही देते यार लोक आपल्याला. ये इतनी बडी हो गई है मेरी बिल्ली. हां, आणि काल ती आजारी झाली होती, तिच्या कानातनं पस येत होता, तर तिने इथं पण खराब झाली पूर्ण. आणि तिला रोज कॉम जरी केला ना भाई, ती त्या केसांचे गुंता करून यायला इथं तुम्ही बघू शकता. आणि इथून पळून जाते दुसऱ्यांच्या गॅलरीमध्ये, और भाग के वो ऐसा करती है, नीचे किधर भी पाणी में कूद जाती है. आणि ज्या शेजारच्या मावशीच्या झाडं आहेत त्यांच्या झाडांमध्ये जाऊन बसेल. ते झाडं छोटे छोटे रोपं आहेत, तर त्याच्यावर जाऊन ती बसणार, ते रोपं तोडून टाकणार, ती मला कंप्लेंट करणार. भाई लहान पोरांच्या वर ह्या मुलीचं काम. आणि ही आता इथून बाहेर बघते. मेरा छोटा सा बिल्ला है, बिल्ली आहे मेरी, बिल्ला नाही आहे. तर हेच होतं आजच्या व्हिडिओचं कारण. आणि मला पण खूप लोकांनी सल्ले दिले होते की भाई बीके तू बिल्ली या बिल्ला जो भी है पर्शियन कैट मत ले, क्योंकि उनका खर्चा होता है, पहली थिंग उनका खर्चा नहीं, खर्चा होता है.
सेकेंड थिंग, मेस क्रिएट होता है, बाल एक्सेट्रा एक्सेट्रा, और उनका बहुत ध्यान रखना पडता है. त्याच्यानंतर त्यांना टाईम टू टाईम, म्हणजे छोटीशी गोष्ट झाली, आता ठीक आहे मी तिचं सिरप बंद केलं त्यामुळे तिच्या नाकावरचे केस येत आहे आता, आणि एकदम आता एवढीच जागा राहिली का जिथं केस नाही आहे, आणि तिथं येतील हळूहळू, होपसो. नाहीतर मग परत तिला त्याच्यासाठी दवाखान्यात घेऊन जायला लागेल. तर हां, त्यांना काही पण झालं तरी त्यांना दवाखान्यात न्यायला लागतो. मेरी वीडियो 15 मिनट की हो गई गाइस, तो मैं ये क्रॉप करके डालने वाली हूँ. 15 मिनटं मी बोलते, ती माझी सून आहे आणि मी तिची सासू आहे, एवढं मी तिचं काय बोलते त्याला असेल XYZ चुगली करते मी तिची, आणि करते भाई ती खूप मला त्रास देते, मला खूप त्रास होतो ह्या मांजरीचा. स्टिल मी तिला काल द्यायचं बोलत होती, पण मी फ्रीमध्ये का देऊ भाई, मैंने खर्चा किया है इतना. और उसके बाद भी मुझे रियलाइज़ हुआ कि नहीं, मेरा बच्चा है यार, मैं कैसे दे सकती हूँ, मेरा बाबू है तू. तो मैंने इसको सोचा कि नहीं मैं नहीं दूंगी, और ऊपर से ये गैलरी में जाती है और चिमनी को पकड़ने लगती है, उसमें घुर घुर करके उसको पकड़ने लगती है, और छलांग मारेंगी तो 3rd फ्लोर से सीधा टपक नीचे और ख़त्म. दी एंड. बाय गाइस, बाय. आज का टॉपिक यही था.